गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. गेल्या वेळी आपण 51, 52, 53 असे 3 श्लोक शिकू असा विचार केला होता 18व्या अध्यायातले. परंतु 51 आणि 52 हे 2 श्लोक शिकता शिकता एक तास संपून गेला. म्हणून आता 53वा श्लोक आज शिकू. त्याच्या पुढे जाता आलं तर पुढे जाऊ. तर स्नेहाताई आज आलेल्या आहेत पुन्हा. स्नेहाताई आपल्याला 53वा श्लोक म्हणून दाखवतील. स्नेहाताई. अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते. ऑसम. आता तुम्ही जर हिच्या उच्चारांकडे लक्ष दिलं असेल तर तिने अहंकारम बलन दर्पं कामं क्रोधम परिग्रहम असं म्हटलं. म्हणजे हा ब च्या आधीचा जो र वर अनुस्वार आहे त्याच्या आधी म यायला पाहिजे. द च्या आधीचा अनुस्वार जो आहे त्याच्या आधी न यायला पाहिजे. कामम म्हणजे क च्या आधीचा जो दर्पम आहे ना तर त्याच्या आधी क च्या आधी जो अनुस्वार आहे त्याला असा आला पाहिजे. तर अशा प्रकारचं शुद्ध उच्चारण आपल्याला स्नेहाताईंकडनं ऐकायला मिळतं. ही भगवंताची कृपा आहे. तर ह्याचे अर्थ आपण मागे बघितले होते पण पुन्हा एकदा बघू काय फरक पडतो. हं? बळदर्प अहंकार कामक्रोध परिग्रह ममत्वासह सोडूनी शांतीने ब्रह्म आकळी. बळ दर्प अहंकार काम क्रोध परिग्रह हे सगळं आपण मिळवायला पाहिजे किंवा हे सगळं आपण मिळवतो. इथे प्रभुपाद काय म्हणतात हे शेवटच्या वाक्याचा अर्थ आपण पाहू. याच्यामध्ये खरं तर त्यांनी असं वेगळं वेगळं नाही लिहिलं त्यांनी. One who is always in trance, who is detached, free from false ego, false strength, false pride, lust, anger, and acceptance of material things, free from false proprietorship, and peaceful. Such a person is certainly elevated to the position of self-realization. तसं ते बलम दर्पम, हम्म, अहंकारम बलम दर्पम हे सगळं जे आहे ना हे या मनुष्याकडे, या जीवाकडे, या साधकाकडे अजिबात नसणार. हम्म? तर बळ दर्प अहंकार काम क्रोध परिग्रह ममत्वासह सगळ्या गोष्टींना सोडून शांतीने ब्रह्म आकळी. याचं मी थोडंसं त्याला मोठं करून दाखवायला पाहिजे ना. आय शुड शो यू. 53वा श्लोक आपण शिकतो आता सध्या, राईट. लेट अस से की किशोर दादा आपले काय म्हणतात. पण गेस वॉट, मी ते बहुतेक उघडलेलंच नाही अजूनपर्यंत. आय नीड टू ओपन दॅट. आय हॅवंट ओपनड इट. दॅट्स नॉट अ गुड थिंग. आपण मागच्या वेळेस खरं तर तो श्लोक किशोर दादांनी जो ट्रान्सलेट केलेला आहे तो बघितला होता. पुन्हा एकदा बघायला काहीच हरकत नाही आपल्याला. लेट मी ट्राय टू ओपन दॅट. गुड. मुक्तछंदामध्ये म्हणतात 53व्या श्लोकात की बल दर्प अहंभावना क्रोध लोभ कामवासना यापासून जो झाला मुक्त शांत तो होई ब्रह्मभूत ब्रह्मीभूत. वृत्तपदामध्ये म्हणतात श्लोक नंबर 53, अहंकार दर्पा बला त्यागिलेही नसे वासना क्रोध वा लोभ काही ममत्वासी सोडी व शांती मनात असे पात्र होण्यासी तो ब्रह्मभूत. अशा प्रकारे जर आपण ब्रह्मभूत होऊ शकलो तर फार चांगली गोष्ट आहे. कुठे आलो आपण. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 श्लोक नंबर 53. अहंकार बल दर्प काम क्रोध व परिग्रह ही सर्व टाकून ममत्व बुद्धी रविरहित व शांत झालेला असा मनुष्य ब्रह्मरूप होण्याला योग्य होतो. तेथ आडवावया आले दोष वैरी जे धोपटिले तया माझी पहिले देहाहंकारू. तिथे संसाररूपी समरांगणात, संसाररूपी समरांगण म्हणजे काय माहिती ना. मागच्या वेळेस आपण ते शिकलो होतं ना की तो कुठल्या घोड्यावर बसलेला आहे.
मग त्या घोड्यावर एक तलवार आहे त्याच्या हातामध्ये, मग त्याच्या हातामध्ये तलवारीला मूठ आहे वगैरे वगैरे, आपण सगळं शिकलो रे. हा कोण आहे? हा मीच आहे साधक. तर जेव्हा मी संसाराच्या समरांगणात, समरांगणात म्हणजे बॅटलफील्ड, तर रोजच तर असतो आपण बॅटलफील्डमध्ये, नाही का? बॅटलफील्ड कुठलं आहे? बॅटलफील्ड आपल्या मनातलंच आहे. बॅटलफील्डमध्ये एका बाजूला कौरव आहेत. कौरव म्हणजे काय? की द मटेरियल साइड ऑफ थिंग्स. माझ्या मनामध्ये ना या जगाबद्दल खूप जास्ती आकर्षण असतं. का? कारण की या जगामधल्या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टींचा उपभोग घेणारा मी, भोगता, एक्सपिरियन्सर, अशी माझी समजूत असते. तर जोपर्यंत मी या भूमिकेत आहे की मी या जगातल्या सगळ्या वस्तूंचा उपभोग घेणारा उपभोक्ता, तोपर्यंत मी कौरवांच्या बाजूला आहे. पण ज्या क्षणी माझ्या मनात शंका यायला लागते की ही सत्याची बाजू आहे की नाही, केव्हा येते ती? जेव्हा कुठला तरी अपघात घडतो तेव्हा. अपघात, जोपर्यंत सगळं चांगलं चाललेलं असतं तोपर्यंत आपल्याला असल्या प्रश्नांची चिंता नसते अजिबात. केव्हा तरी कुठेतरी काहीतरी गडबड होते. समजा स्वप्न खूप चांगलं सुरू आहे. आमचे गुरुजी उदाहरण खूप मस्त देतात. ते म्हणतात की कल्पना करा की तुम्ही आहात स्वित्झर्लंडमध्ये. स्वित्झर्लंडमध्ये तुमच्याकडे खूप सुंदर एक होंडा मोटरसायकल आहे आणि तुमच्या मागे एक होंडी बसलेली आहे, म्हणजे तुमची गर्लफ्रेंड. आणि तुम्ही खूप सुंदर पर्वतांचं वगैरे दृश्य बघत बघत एकदम चांगल्या रस्त्यावरून चाललेले आहात. परंतु त्या रस्त्यावरनं जाता जाता चुकून कुठला तरी अपघात होतो आणि मग तुम्ही कड्यावरनं कोसळता. हे सगळं स्वप्नात सुरू आहे बरं का. समजा तुम्ही कड्यावरनं कोसळले नसते तर तुमचं स्वप्न भंग पावलं असतं का? तुम्ही ते स्वप्न बघत राहिला असतं. काल रात्री मला खूप स्वप्न पडली, रात्रभर. आणखी काल उशिरा काहीतरी खाण्यात आलं. तर जेव्हा आपल्या पोटामध्ये अन्न असतं आणि ते अन्न आपलं शरीर पचवत असतं. आपल्या शरीरामध्ये जर अन्न असलं, आपण झोपायला गेलेलो असताना, तर त्या शरीराला ते अन्न पचवण्या वाचून काही गत्यंतरच नाही. नाही पचवलं तर मग त्या अन्नाचं विष तयार होईल ना शरीरामध्ये. मला आता गेल्या 2-3 वर्षांमध्ये हे लक्षात आलेलं आहे की मी जर उशिरा जेवलो आणि पोटातलं अन्न पचलेलं नसलं तर मग मला चांगली झोप येत नाही. हे बरोबर उलट आहे सर्वसाधारण लोकांच्या कल्पनेच्या. लोकांना असं वाटतं की पोट भरलेलं जर नसेल तर मग झोप कशी येईल. माझं बरोबर उलट आहे. पोट जर रिकामं असेल तरच झोप येईल. पोट जर भरलेलं असेल तर झोप नाही येत. कारण की सारखी सारखी स्वप्न पडतं. म्हणजे मग जो आराम मिळाला पाहिजे मनाला आणि शरीराला, तो नाही मिळत. तर मी स्वतः रात्रीचं जेवण नाही घेत. हे जे काही खायचं असेल मी कमी नाही जेवत. जेवढी माझ्या शरीराला ऊर्जेची आवश्यकता आहे दिवसभरात, तेवढं अन्न दिवसभरामध्ये सहज घेतलं घेतलं जातं. परंतु ते फक्त सकाळी आणि दुपारी घेतलं जातं. रात्री घेतलं नाही जात. म्हणजे दुपारी जे काही अन्न खाल्लेलं असेल ते रात्री, आमचं रात्री 8 ते 9 योगासनांचा वर्ग असतो. त्याच्या आधी पूर्ण पचलेलं असतं. तो 8 ते 9 योगासनांचा वर्ग झाल्यानंतर मी छान मस्त झोपून जातो, रिकाम्या पोटी. रिकाम्या पोटी जर झोपलो तर 5-6 तासांच्या झोपेमध्ये खूप छान आराम होतो आणि सकाळी लवकर आपोआप जाग येते. असं होतं.
अशा प्रकारचे अनुभव आपण जेव्हा स्वतः घेतो आणि त्या अनुभवांच्या आधाराने आपण चालतो, म्हणजे काय आहे की आपल्याला कुठे काही धक्का जर लागला ना, तर मग त्या धक्क्यातून सावरायचं कसं, किंवा तो धक्का आपल्याला का लागला, पुन्हा तो धक्का लागू नये याच्यासाठी आपण काय करायला हवं, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला लागतो. तर जेव्हा आपल्याला हे लक्षात येतं की हे जे भौतिक जग आहे हे सारखं बदलतंय, त्याच्यावर आपलं काहीच नियंत्रण नाही. जर मला असं वाटत असेल की हे जग बदलू नये, का बदलू नये? कारण की जी सध्या परिस्थिती आहे त्याच्यामध्ये मला सुखाचा अनुभव येतो. मला असं वाटतं की हे असंच जर चालू राहिलं तर किती चांगलं होईल. परंतु तसं काही घडत नाही. का नाही घडत? कारण की बदल हाच प्रकृतीचा नियम आहे. The only thing constant in this universe is change. Change is the only constant, which means it keeps changing all the time. तर जी गोष्ट बदलल्याशिवाय राहू शकत नाही, तिने बदलू नये अशी अपेक्षा करणं, ह्याला दुःख म्हणतात. ती बदलणारच आहे हे जर कळलं आणि त्या बदलाचा आपण जर स्वीकार केला, तर मग दुःख नाही होणार. आपण कितीतरी वेळा हे उदाहरण बघितलेलं आहे की समजा मी झोपाळ्यावर बसलेलो असलो आणि झोपाळा आणि मी दोन्ही एकत्र जर चाललेलो असलो तर मला खूप चांगला अनुभव येतो. परंतु जर मी झोपाळ्यावर बसलेला नसून खाली उभा असेल जमिनीवर, तर झोपाळा येता जाता मला धक्के मारेल. म्हणजे काय आहे की माझा अनुभव खूप चांगला नसेल. मला जर कळलं की प्रकृतीचे नियम काय आहेत, तर त्या नियमांनुसार जर मी आपलं जीवन व्यवस्थित मोल्ड केलं, म्हणजे प्रकृतीच्या झोपाळ्यावर मी बसलो, तर मला बरं वाटेल. परंतु जर मी प्रकृतीच्या झोपाळ्यावर नाही बसलो आणि मी अशी कल्पना केली, मी अशी अपेक्षा केली की हा झोपाळा चालूच नाही, अरे, प्रकृतीचा नियम आहे की ते बदलणार आहे सारखी. इट जस्ट इज, त्याला काही नाही करू शकत आपण. आपण हे आहार शुद्धी, सर्व फ्री आनंद म्हणतात ना, ग्लुटन फ्री, योगा, प्राणायाम, मेडिटेशन वगैरे वगैरे करून 100 वर्ष जगणार असो तर 125 वर्ष जगून जाऊ. बट देन व्हॉट? देन व्हॉट? तुम्ही जर चांगदेव महाराज असले तर 1400 वर्ष पण जगू शकाल. तुम्ही जर महाअवतार बाबाजी असले तर तुम्ही 1800 वर्ष जगू शकाल. असं म्हणतात की प्रभू रामचंद्रांनी रावणाला हरवून परत आल्यानंतर 10,000 वर्ष राज्य केलं होतं. माहिती आहे तुम्हाला? नो. आता तिने खरंच केलं होतं की नाही केलं होतं, याच्याशी आता आपल्याला काही कर्तव्य नाही. कारण की आजपासून समजा 10-12 लाख वर्षापूर्वी जर राम झाला असेल, तर तेव्हा त्यांनी 10,000 वर्ष राज्य केलं की 100 वर्ष राज्य केलं की 10 वर्ष राज्य केलं, आपल्याला काय फरक पडतो? आपल्यासाठी ज्या लोकांना सध्याचे पंतप्रधान आवडत नाहीत, त्यांच्यासाठी गेली 11 वर्ष म्हणजे 11 युग झालेली. परंतु ज्यांना आत्ताचे पंतप्रधान आवडतात, त्यांच्यासाठी गेली 11 वर्ष, अरे आता या 11 वर्षात काही झालं नाही अजूनपर्यंत, असा विचार करतात. किती लवकर चालली गेली. याचा अर्थ काय माहिती आहे का, की जेव्हा आपण सुखात असतो, आनंदात असतो, तेव्हा वेळ लवकर जातो, काळ लवकर जातो असं वाटतं. ज्यांना आत्ताचा हा जो तास आहे ना, गीता चिंतनाचा, तो आवडत नसेल, ते सारखं घड्याकडे बघतील की दादा कधी बंद करणार तुम्ही. परंतु ज्यांना ह्या चिंतनामध्ये रस आहे, ज्यांना हे ऐकून घेण्याची इच्छा आहे, ज्यांना हे समजून घेण्याची इच्छा आहे, ज्यांना हे आवडतंय,
त्यांच्यासाठी 1 तास झाल्यानंतर ते बघतात की दादा 1 तास कसा गेला कळलंच नाही. असं आहे. काळ हा सापेक्ष आहे. तर जर मी निसर्गाच्या नियमांशी जुळवून घेतलं तर मला जीवनाचा अनुभव खूप चांगला येतो. हे आपण रोजच्या अनुभवावरनं शिकतो. रोजच्या म्हणजे कसा आजचा अनुभव. काल रात्रभर स्वप्न पडतोय सारखे. कसं असतं पण की आपण रोजच्या जीवनात कसं राहावं हे आपण ट्रायल आणि एररनी शिकत असतो. ट्रायल अँड एरर. आता हा जो धबधबा पडतो ना माझ्या मागनं, त्याच्यावरती तो जो पाण्याचा ओहोळ येतोय तो कसा येत असेल. पाणी समजा तुम्ही वरनं ओतलं कुठेतरी, तर पाणी काय करेल की जो पाथ ऑफ लिस्ट रेजिस्टन्स आहे तो बघेल. जिथे जाण्यासाठी आपल्याला कमीत कमी कष्ट होत आहेत तो मार्ग आपण निवडू. हा पाण्याचा नाही गुणधर्म, हा आपला पण आहे. तुम्हीच विचार करा ना, तुमच्या स्वतःच्या आयुष्याचा विचार करा. मी तुम्हाला उदाहरणं द्यायची गरजच नाही. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अनेक उदाहरणं सापडतील ही कुठली परिस्थिती होती आणि आपण काय केलं. की त्या परिस्थितीमध्ये जे सगळ्यात सोपं होतं ते आपण केलं. आत्ता सगळ्यात सोपं काय आहे. आता खूप बोर करताय त्यामुळे झोपून जा. असं आहे. तर हे जे समरांगण आहे ना, समरांगण, त्या समरांगणामध्ये एका बाजूला कौरव आहे. कौरव म्हणजे कोण, मीच आहे. जोपर्यंत मला असं वाटत असतं की हे जग खरं आहे तोपर्यंत मी कौरव. कौरवांना काय वाटतं की ह्या हस्तिनापुराची गादी मला पाहिजे, मी राज्यावर राज्य केलं पाहिजे. पांडव जे आहेत ना त्यांना हाक लायक नाही. त्यांना सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा जमीन मी देणार नाही, आणि तेही युद्ध केल्याशिवाय. म्हणजे तुम्ही विचार करा की जर आपल्यामध्ये सदसद विवेक बुद्धी असली, आपल्यामध्ये जर विचार करण्याची क्षमता असली, विचार करण्याची इच्छा असली, आणि आपल्याला काही येत नाहीये हे मान्य करण्याची ह्युमिलिटी असली, तर आपण या गीता चिंतनाला येण्यासाठी पात्र आहे. नाही तर काय, नाही तर आपण पात्रच आहे. म्हणजे सॅम्पल. आपण म्हणतो ना कधी कधी गमतीने, हे म्हणजे काय, पात्रच आहे. असं नको व्हायला. तर ह्या समरांगणामध्ये आपल्याला सगळ्यांना रोजच्या जीवनामध्ये व्यवस्थित युद्ध करता यावं म्हणून आपण ही गीता शिकतोय. शिकायची इच्छा असेल, मोस्ट वेलकम. नसेल शिकायची इच्छा, लढत राहा. अजून धक्के खाणं बाकी आहे, है ना. इथे संसाररूपी समरांगणात प्रतिबंध करण्याकरता आलेले जे दोषरूपी शत्रू, दोषरूपी शत्रू म्हणजे कोण, माझाच अज्ञान, माझा मूर्खपणा, ज्याला त्याने चांगला मार दिला. त्यामध्ये पहिला शत्रू कोण, हा देहाहंकार. देहाहंकार म्हणजे मी देह आहे ही चुकीची भ्रामक कल्पना. जो न मोकली मारुनी, जीवो नेदी उपजवोनी, विचंबवी खोडा घालुनी हाडाचिया. जो देहाहंकार जीव घेऊन सोडून देता येत नाही तर तो पुन्हा जन्म देतो आणि जन्माला घालून जगू देत नाही, तो म्हणजे काय, पुन्हा मारतो. याप्रमाणे हाडांच्या खोड्या देहात घालून कुचंबट ठेवतो. हा देहाहंकार जो आहे, मी जर स्वतःला देह मानत असेन तर काय होईल की समजा मला खूप दुःख झालं तर मी कुठेतरी जाऊन जीव देईन. म्हणजे या धबधब्याच्या खालती आंघोळ करण्याच्या ऐवजी वरती जाईन तिकडनं उडी मारेन, कारण की मी स्वतःला देह मानलेले आहे. म्हणजे काय भ्रामक कल्पना की हा देह समजा गेला तर मग मी मोकळा होईन या दुःखातून. अशा प्रकारचा जो विचार करणारा आहे तो म्हणजे जीव देणारा, आणि जो योगासनं करून क्रिया करून 1400 वर्ष जगतोय तो, या दोन्हींमध्ये काही फरक नाही. नाते दोघेही सारखेच. कारण की दोघांनीही स्वतःला देह आहे असं मानलेलं आहे. तर ही कल्पना चुकीची आहे. अशी जर कल्पना असली तर काय होईल की हा देह जर गेला तर पुन्हा दुसरा देह मिळेल.
मग काय, पुन्हा तीच सर्कस. हा देह गेला, ठीक आहे. या देहामध्ये ज्या काही यातना आपल्या भोगाला आलेल्या असतील त्या आपण भोगल्या, आणि शेवटी आपण हा देह विसर्जित केला. म्हणजे जीव दिला असं म्हणून नाहीये, पण खरं जर सांगायचं तर नैसर्गिक पद्धतीने जरी देहांत आला, झाला या देहाचा, जेव्हा केव्हा होईल तेव्हा, तेव्हा जर ही कल्पना डोक्यामध्ये असली की हा देह म्हणजे मी आहे, तर मला असं वाटेल की मी आता मरतोय. हे जर डोक्यात असलं तर तुम्हाला पुन्हा जन्म होणारच आहे. त्याला काही नाही करू शकत. कारण की मी देह आहे, हा जो अहंकार आहे, हा अजून सुटलेला नाहीये. हा जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत तुम्हाला एकामागून एक देह घ्यावेच लागतील. तुम्हाला जर पुनर्जन्म नको असेल, तुम्हाला हे समजणं, आणि हे समजल्यानंतर त्याचा बोध आपल्या दैनंदिन जीवनात आणि आपल्या व्यवहारात, आपल्या मनःशांतीमध्ये उतरला पाहिजे. तो जर नाही उतरला तर मग पुन्हा जन्म होईलच. पुनर्जन्म टाळण्याची युक्ती एकच आहे, तीही की मी हे समजणं की हा देह म्हणजे मी नाही. मी म्हणजे दुसरं काहीतरी आहे. जरी आपण स्वतःला जीव समजलो ना, तरी सुद्धा वेगवेगळे देह धारण करावे लागतील. हे आपण 15व्या अध्यायात ऐकल्याचं आठवतंय. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. म्हणजे माझाच अंश जीव बनून सनातन रूपाने सारखा येतोच आहे जातोच आहे, येतोच आहे जातोच आहे, अनेक देह धारण करू. आत्ता हा देह आहे, आधी याच्या आधी कुठला तरी असेल. आणि समजा या देहामध्ये असेपर्यंत माझ्या डोक्यात प्रकाश नाही पडला, या देह म्हणजे मी नाहीये, किंवा हा जो छोटासा जीव आहे तो पण मी नाहीये, हे जर मला कळलं नाही या देहात असेपर्यंत, तर पुन्हा कुठला तरी दुसरा देह घ्यावा लागेल. समजा आपण जीवभावापर्यंत तरी पोचलो ना, की ठीक आहे मी जीव आहे, हा देह माझा जाणार आहे, परंतु मी एक जीव आहे, जीवात्मा. तरी सुद्धा एक पायरी पुढे गेलो आपण. म्हणजे मग काय करू आपण, की आपण चांगले राहू आत्ता. म्हणजे मग पुढच्या जन्मी आपल्याला चांगला देह मिळेल, चांगली परिस्थिती मिळेल, चांगल्या घरात जन्म होईल, वगैरे वगैरे होऊ शकेल. एक पायरी पुढे जाऊ आपण. पण शेवटची पायरी अशी आहे की मी हा जीव देखील नाहीये, वेगळा जीव नाही, हे कळणं. तर हे कळण्यासाठी म्हणून आपण हे सगळं शिकतो आतापर्यंत. तुम्हाला जर पैसा कसा कमवायचा हे शिकवायचं असेल किंवा शिकायचं असेल तर तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी क्लासला जाऊ शकता. या जन्मात मी काय केल्यानंतर मला पुढचा जन्म चांगला मिळेल हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही आणखीन दुसऱ्या कुठल्या तरी क्लासला जाऊ शकता. परंतु जर तुम्हाला हे शिकायचं असेल, या दोन्ही गोष्टी तुम्हाला चिरंतन, निरंतर, असीमित सुख देऊ शकत नाहीत, तर मग तुम्ही या क्लासला येऊ शकता, असं आहे. हा जो व्यत्यय आला त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. असं दूरदर्शन माझ्या मला एक फोन आला होता, त्यामुळे आपण 1 मिनिटासाठी थांबलो. जो देहाहंकार जीव घेऊन सोडून देता येत नाही म्हणजे काय, तर पुन्हा जन्म देतो, आणि जन्माला जन्माला घालून जगू देत नाहीत म्हणजे काय, की पुन्हा मारतो. त्याप्रमाणे हाडांच्या खोड्यात म्हणजे देहात घालून कुचंबट ठेवतो. काय? हा जो अहंकार आहे तो देहाहंकार, म्हणजे मी देह आहे हा जो माझा भ्रम आहे, तो जर मी कायम ठेवला तर तो कुठल्या ना कुठल्या देहामध्ये आपल्याला अडकवून ठेवेल प्रत्येक वेळेस, है ना. सो लेट अस सी, वेर आर वी. तयाचा देहदुर्ग हा थारा, मोडूनी घेतला तो वीरा, आणि बळ हा दुसरा मारिला वैरी.
हे वीरा अर्जुना, देहरूपी किल्ला हा त्या देहाहंकाराचा आश्रय होय. आपला जो देहाहंकार म्हणजे आपल्या मनामध्ये आपण जे हे मानलेलं आहे की मी हा देह आहे, ही जी मान्यता आहे त्याच्यासाठी आश्रय काय आहे? हा देह आहे, देहरूपी किल्ला. तो पाडाव करून त्याने काबीज केला. म्हणजे काय की विचाराने देहाचा निराश केला. म्हणजे मी देह नाहीये हे कळलं विचाराने. आणि बळ म्हणजे काय की कामादी रागाचे सामर्थ्य हा दुसरा शत्रू मारला. कामादी रागाचे सामर्थ्य हे कळलं का? काम आदी, काम आदी म्हणजे काय? काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर्य. हे जे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य हे सहा जे आहेत ना ते. आणि राग म्हणजे काय? लोभ, आसक्ती. हे समजा आपण पूर्णपणे सोडून देऊ शकलो तरच आपण या मार्गावर पुढे जाऊ शकू. ते जर नाही जमलं तर आपण पुढे नाही जाऊ शकणार. अनफॉर्च्युनेटली दॅट इज द ट्रूथ. आता हे जर आपल्याला पटत असेल तर चांगली गोष्ट आहे. पटत नसेल तर त्याला काही आपण उपाय नाही करू शकत. आपल्याला अनफॉर्च्युनेटली हे शिकणं, याला काही ऑल्टरनेटिव्ह नाही. देर इज नो ऑल्टरनेटिव्ह बट टू ऍक्च्युली लर्न इट. हे जर शिकायचं असेल तर आपण बरोबर क्लासमध्ये आलेलो आहे. समजा हे शिकायचं नसेल, आपल्याला दुसरं काहीतरी शिकायचं असेल, तेव्हा आपण चुकीच्या क्लासमध्ये. याच क्लासमध्ये सगळ्यांनी यायला पाहिजे असा आपला आग्रह नाही आहे. कारण की या क्लासमध्ये येण्यापूर्वी आपण आधीचे क्लासेस केलेले असले पाहिजे. आपण हे गणिताचं उदाहरण देतो ना प्रत्येक वेळेस, की समजा गणित आपल्याला कॅल्क्युलस शिकायचं असेल तर त्याच्या आधी अरिथमेटिक, अल्जेब्रा, जिओमेट्री, ट्रिग्नॉमेट्री ह्या सगळ्या गोष्टी शिकायला लागतील ना. त्याच्याशिवाय कसं काय जमेल? सो वी हॅव टू बी प्रिपेअर्ड टू कम टू दिस अंडरस्टँडिंग ऑफ दिस स्टडी. त्याच्याशिवाय या स्टडीला काही उपयोग नाही अनफॉर्च्युनेटली. त्यामुळे मग बळ आणि कामादी रागाचे सामर्थ्य हा दुसरा शत्रू मारला. तो जर नाही मारला तर आपण या ब्रह्मस्वरूपापर्यंत पोहोचू नाही शकत. जो विषयाचे नावे चौगुणेही वरी थावे, जेणे मृतावस्था धावे सर्वत्र जगा. जो बलरूपी शत्रू विषय म्हटला की चौपटीपेक्षाही जास्त वाढतो आणि ज्याच्या योगाने सर्व जगाला मृतावस्था प्राप्त होते. जो बलरूपी शत्रू विषय म्हटला की चौपटीपेक्षाही जास्त वाढतो. समजा आपण एखाद्या विषयाचं चिंतन केलं, आपण ते दुसरे अध्याय शिकलो तुम्हाला आठवत? हं? विषयांचे करी ध्यान, त्यास तो संग लागला. संगातून फुटे काम, क्रोध कामात ठेविला. क्रोधातून जडे मोह, मोहाने स्मृती लोपली. स्मृती लोपे बुद्धिनाश, म्हणजे आत्मनाशाची. हे दोन श्लोक आपण खूप पूर्वी शिकलो दुसऱ्या अध्यायात. विषयांचे करी ध्यान, त्यास तो संग लागला. आपण ज्या ज्या गोष्टींचं चिंतन करतो ना त्या गोष्टींशी आपण अटॅच होतो. जर आपण एखाद्या गोष्टीचं चिंतन नाही केलं तर मग त्याच्यापासून अटॅचमेंट आपली आपोआप चालली जाते. तुम्ही तुमच्याच जीवनातल्या अनुभवांचा विचार करा की लहानपणी आपल्याला काय आवडायचं, त्याच्याशी आता आपण चिकटलेलो आहोत का? जेव्हा लहान होतो तेव्हा चिकटलेलो होतो. लहानपणी माझ्याकडे एक छोटीशी सायकल होती. त्या सायकलला मी पुष्कळ चिकटलेलो होतो. ती सायकल जर दुसऱ्या कोणी वापरली तर मला आवडायचं नाही अजिबात. आता मला ती सायकल आठवत पण नाही. सायकल गेली, स्कूटर गेली, आता गाडी आहे. म्हणजे काय की या बाहेरच्या सगळ्या वस्तू ज्या आहेत ना त्या जेव्हा महत्वाच्या वाटतात तेव्हा आपण त्याच्याशी जोडलं जातो. पण जर त्यांचं चिंतन नाही केलं तर मग ते कळून पडतं. तर विषयांचं जर ध्यान आपण नाही केलं तर आपण त्याच्याशी दूर होऊ शकतो. प्रयत्न करायला काय हरकत आहे.
तो चौपटीपेक्षाही जास्त वाढतो. चौपटीपेक्षाही जास्त वाढतं म्हणजे काय की विषयांचं ध्यान करण्यापासून ते अगदी सर्वनाशापर्यंत प्रगती होऊ शकते. खरं तर मी म्हणेन 8 पट. हं? विषयांचे करी ध्यान त्यास तो संग लागला. संगातून फुटे काम, क्रोध कामात ठेविला. हं? क्रोधातून जडे मोह, मोहाने स्मृती लोपली. स्मृती लोपे बुद्धिनाश, म्हणजे आत्मनाशाची. हे एकाचे 8 झाले. तुम्ही नुसतं विषयाचं जर चिंतन केलं तर तुम्ही अगदी सर्वनाशापर्यंत जाल. अशा प्रकारे विषय किती धोकादायक आहेत याचा विचार करा तुम्ही. आणि ज्याच्या योगाने सर्व जगाला मृतावस्था प्राप्त होते, तो विषय विषाचा थावो, आघविया दोषांचा राहो, परी ध्यान खड्गाचा घावो, साहेल कैचा. तो बलरूपी शत्रू विषयरूपी बाणांनी भरलेला अगाध डोह आहे. सो इट्स अ डीप वॉटर बॉडी. डोह म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे ना, इट्स लाईक अ, ह्या धबधब्याच्या खालती, माझ्या मागे जो तुम्हाला धबधबा दिसतोय ना, त्याच्या खालती हा जो आहे ह्याला म्हणतात डोह. इथे समजा मोठा खड्डा पडलेला असला तो डोह. त्याच्यासाठी काय म्हणतात की हा बलरूपी शत्रू विषयरूपी बाणांनी भरलेला अगाध डोह आहे आणि सर्व दोषांचा राजा आहे. परंतु तो ध्यानरूपी तलवारीचा घाव कसं सहन करणार. आपल्यामध्ये जर खोट्या बलाची गुर्मी असली, म्हणजे मी खूप बलवान आहे अशा प्रकारचा दर्प जर आपल्याकडे असला, तर तो ध्यानाची जी तलवार आहे त्याच्यासमोर काहीच नाही. ध्यानात जर आपण गेलो, आपल्याला हे कळेल की आपल्याला जो अहंकार होता आपल्या बळाचा, तो बरोबर नाही, तर तो टिकणार नाही. आणि प्रिय विषयप्राप्ती करी जया सुखाची व्यक्ती, तेची घालुनी बुंधी अंगी जोवाजे. आणि प्रिय विषयाची प्राप्ती ज्या सुखाकरता प्रगटता करते, त्याच सुखाची अंगात खोळ घालून तो गर्जना करावयास लागतो. आणि प्रिय विषयाची प्राप्ती ज्या सुखाकरता प्रगटता करते, त्याच सुखाची अंगात खोळ घालून जो गर्जना करावयास लागतो. याचा अर्थ असा आहे, असं मला वाटतं. लेट मी रीड दॅट अगेन. पुन्हा एकदा वाचतो. आणि समजा मला नसेल कळत पूर्णपणे तर तुम्ही कोणीतरी सांगा तुम्हाला काय कळतं या विषयाचा, याचा, या वाक्याचा अर्थ. आणि प्रिय विषयाची प्राप्ती ज्या सुखाकरता प्रगटता करते, त्याच सुखाची अंगात खोळ घालून जो गर्जना करावयास लागतो. याचा अर्थ हा आहे की आपण समजा एखादं कर्म केलं, त्यातून एखादं आपल्याला फळ मिळालं, तर त्या फळामुळे आपल्याला सुख प्राप्त होतं. आणि तो गर्जना कशाला करायला लागतो की हे मी केलं. हे कशामुळे होतं? हे अहंकारमुळे होत आहे. अहंकारमुळे काय होत आहे की मला असं वाटतं की मी हे करतोय. आपला जो सगळ्यात आवडता श्लोक आहे तो आपण ऐकला होता ना, 3-4 अध्यायात. प्रकृतेर्क्रियमाणानि गुणे कर्वाणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते. प्रकृतीच्या गुणांनुसार सगळ्या प्रक्रिया घडतायत, परंतु मला असं वाटतं की मी करतोय. त्यामुळे मला जेव्हा फळ प्राप्त होतं तेव्हा मी खूप खूप सुखी होतो आणि मला असं वाटतं की अरे मी हे केलं, अशी जोराने गर्जना करतो. जो सन्मार्गा भुलवी मग अधर्माच्या आडवी, सुनी वाघा सापडवी नरकाधिका. तो दर्परूपी शत्रू सन्मार्ग चुकवतो. दर्प जर असला आपल्याला तर सन्मार्गापासून वरून आपण वेगळे होऊ, बाजूला होऊ. म्हणजे आपण चांगल्या गोष्टी करणार नाही कारण की आपल्यामध्ये दर्प आहे. मग अधर्मरूपी रानात घालून नरकाधिक वाघांच्या तडाख्यात सापडवून देतो. आपण जर अधर्म केला, आपण जर पाप केलं तर आपण नरकात जाऊ. नरकामध्ये काय आहे? नरकरूपी वाघ जे आपल्याला फाडून खातील. तो विश्वासे मारिता रिपू, निवटूनी घातला दर्पू, आणि जयाचा हा कंपू ताप सांसी. तो विश्वास देऊन मारणारा शत्रू, जो दर्प, तो मारून टाकला. आणि बापरे, ज्या कामाचं नाव ऐकलं असताना तपस्व्यांना थरकाप होतो. क्रोधा ऐसा महादोखो, जयाचा देखा परिपाको.
भरिजे तव अधिकोरिता होय जो. क्रोधासारखा भयंकर दोष आई ज्याची कामाची परिपक्व अवस्था आहे, म्हणजे अतिशय वाढलेल्या कामाच्या अपूर्णतेत क्रोधाची उत्पत्ती होते. जर आपली कामना पूर्ण नाही झाली तर मग आपल्याला राग येतो. क्रोध. आणि जो काम भरला असता अधिक रिकामा होतो. म्हणजे काय की त्याला जसं जसं विषय द्यावे तसा तसा तो अधिक वाढतो. काम हा असा दोष आहे किंवा काम हा असा अग्नी आहे की ज्याच्यामध्ये जर तुम्ही विषय टाकत गेलात तर तो अग्नी वाढतो. म्हणजे आपल्या इच्छा जर आपण पूर्ण करत गेलो ना तर आणखीन आणखीन इच्छा वाढत जातात. तुम्ही म्हणाल की दादा असं कसं म्हणता तुम्ही की समजा एखादी इच्छा पूर्ण झाली तर पुन्हा इच्छा कशी वाढेल. जी इच्छा पूर्ण होते ना ती संपते. परंतु आपल्याला गैरसमज काय होतो की इच्छा पूर्ती झाली त्यामुळे मला सुख मिळालं. हा माझा गैरसमज आहे. म्हणून मग आपण ही नाही परंतु इतर इच्छा पूर्ण करण्याच्या मागे लागतो. कारण की हा गैरसमज करून ठेवलेला आहे की इच्छा पूर्तीमुळे सुख मिळालं. तसं नसतं. आपल्याला जर हे कळलं की इच्छा पूर्तीमध्ये सुख नसून इच्छा निवृत्तीमध्ये, तर मग आपण त्या दिशेने वाटचाल करू. जोपर्यंत आपल्याला असं वाटत राहील की या इच्छा पूर्ण करण्यामुळे आपल्याला सुख मिळतं तोपर्यंत मग इच्छा काय आपल्या मनावर अवलंबून आहेत. अनेक इच्छा येत राहतील सारख्या सारख्या, त्यांच्यापासून मुक्तीच नाही. इच्छा पूर्तीमुळे आपण सुखी नाही होत, इच्छा निवृत्तीमुळे होत. तो कामो कोणेच ठाई, नसे ऐसे केले पाही, की तेची क्रोधाही सहजे आले. असा जो काम तो कोणत्याही ठिकाणी नाही असं केलं, म्हणजे काय की तो निश्चय नाहीसा केला. अशी कामाची स्थिती झाल्यावर क्रोधाची देखील ती स्थिती सहज झाली. पहा, म्हणजे तुम्ही विचार करा की समजा तुम्हाला मनात इच्छा उरलीच नाही. अगदी साधी रोजची आपण गोष्ट बघूया. समजा मला असं वाटलं की सकाळी उठल्याबरोबर माझ्या बायकोनी मला काहीतरी चांगलं द्यावं, पाणीच द्यावं समजा, अशी इच्छा आहे माझ्या मनात. तर तिने जर दिलं नाही तर मला राग येईल. मी का नाही दिला. म्हणजे काय की कामना पूर्ण झाली नाही म्हणून क्रोध आला. परंतु जर माझ्या मनामध्ये ती कामनाच नसली, मी स्वतःच जाऊन उठून पाणी पिईन ना. मला तिने पाणी द्यावं अशी अपेक्षाच नाही माझी, तर मग क्रोध होणारच नाही. तर काम हा क्रोधाला जन्म देतो. म्हणजे कामनेची पूर्ती जर नाही झाली तर क्रोध जन्माला येतो. असं आहे. मुळाचे तोडणे जैसे, होय का शाखोद्देशे, कामू नाशलेनी नाशे तैसा क्रोधू. झाडाचं मूळ तोडलं म्हणजे त्याच्या फांद्या जशा तोडतात त्याचप्रमाणे काम नाशल्याने क्रोध नाश पावतो. म्हणून कामवैरी जाला जेथ ठाणोरी, तेथ सरली वारी क्रोधाचीही. म्हणून कामरूपी शत्रू जेव्हा साधकाशी चाललेल्या या लढाईत मेला तेव्हा क्रोधाचं येणं जाणं खुंटलं. आणि समर्थो आपुला खोडा, शिसे वाहवी जैसा होडा, तैसा भुंजवनी जो गाढा परिग्रहो. आणि ज्याप्रमाणे राजा आपला खोडा ज्या गुन्हेगाराच्या पायात घालायचा त्याच्याच डोक्यावर प्रतिज्ञेने वाहाव्यास लावतो. म्हणजे त्याप्रमाणे जो परिग्रह भोग देऊन बलवत्तर आहे. आता हे इतकंच म्हणजे मराठीतलं वाक्य आहे पण आपल्याला काही समजलं नाही. पुन्हा एकदा वाचू. ज्याप्रमाणे राजा आपला खोडा ज्या गुन्हेगाराच्या पायात घालायचा त्याच्याच डोक्यावर प्रतिज्ञेने वाहावयास लावतो. म्हणजे कसं आहे, एखाद्या राजाने समजा कोणाला तरी शिक्षा द्यायची असली ना तर तो त्याच्या पायामध्ये खोडा बांधेल. खोडा बांधेल म्हणजे काय की पायामध्ये समजा जड एखादी वस्तू बांधली, पायाला एक साखळदंड बांधला आणि त्या साखळदंडाच्या दुसऱ्या बाजूला एक खोडा, म्हणजे मोठं खोड समजा तुम्ही, लाकडाचा मोठा ओंडका, हेवी वेट. ते जर आपण एखाद्या गुन्हेगाराच्या किंवा कैद्याच्या पायात जर बांधलं तर तो गुन्हेगार किंवा कैदी पळून जाऊ शकत नाही. नाही का. तर हा जो खोडा आहे हा पायात बांधण्याऐवजी आपण शिस्तीने डोक्यावर घेतला आणि चालायला लागलो, किंवा प्रतिज्ञेने त्याला डोक्यावर घ्यायला लावला आणि चालवला. असं समजा केलं तर काय होईल की खोडा आहे जड, परंतु तो पायामध्ये अडकवून ओढण्याऐवजी डोक्यावर चढवून नेणं हे जास्त सोपं आहे.
म्हणजे काय माहितीये का, की आता आपल्याला अनेक वस्तूंच्या शिवाय जीवन जगणं काही शक्य नाही. म्हणजे आता मी तुमच्यासमोर बसलेलो आहे, तर माझ्या अंगामध्ये हा शर्ट आहे, टी शर्ट आहे, पोलो शर्ट. तर ही जी आहे ही आवश्यकता आहे ना. किंवा हे माझं लॅपटॉप आहे, हे हा हेडफोन आहे, ह्या सगळ्या आवश्यकता आहेत, राईट? हा सगळा कार्यक्रम जर आपल्याला व्यवस्थित करायचा असला तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी असणं आवश्यक आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे की ज्यांची मला खरंच गरज नाही, त्या मी समजा ओढून नेल्या, तर त्या पायामध्ये खोड्यासारख्या अडकतील. तर मी काय करेन, की मला जेवढ्या वस्तूंची खरंच गरज आहे तेवढ्याच फक्त मी वस्तू माझ्याजवळ ठेवीन, बाकीच्या सगळ्या वस्तू मी टाकून देईन. ह्याला म्हणतात अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे आपल्या आवश्यकतेपेक्षा अधिक कुठल्याही वस्तूचा संग्रह न करणे. मला जेवढ्या गरजेच्या वस्तू आहेत तेवढ्या मी घेऊन जाणार, आणि त्या वस्तू देखील माझ्या पायामध्ये मी अडकवणार नाही, त्यांना मी माझ्या डोक्यावर घेऊन घेऊन जाईन. सो आय विल कॅरी ऑल ऑफ माय नेसेसिटीज वाईजली, नॉट अनवाईजली. आणि आय विल लिमिट माय नेसेसिटीज टू द एक्सटेंट दे आर रिअली नेसेसरी. सवय लावली म्हटलं तर आपण कितीही गोष्टींची सवय लावू शकतो. परंतु जर आपण प्रयत्नपूर्वक, प्रतिज्ञापूर्वक फक्त एवढ्याच गोष्टींवर मी माझं जीवन चालवीन असं ठरवलं, तर मग आपलं जीवन तेवढं साधं सोपं होईल ना. इट बिकम मच इझियर. त्यामुळे आपल्याला तो खोडा पायाने ओढत नेण्याच्या ऐवजी डोक्याने ओढून येता येईल. सो जस्ट लिव्हिंग सिम्पली थ्रू विजडम इज व्हॉट ज्ञानेश्वर महाराज वॉन्ट्स टू टेल अस हियर. जो माथाची पालाणवी, अंगा अवगुण घालवी, जीवे दांडी घेववी ममत्वाची. जो परिग्रह आपलं खोगीर जीवाच्या मस्तकावर ठेवतो, अंगामध्ये अवगुण घालतो आणि जीवाकडून ममत्वाची काठी घ्यावयास लावतो. म्हणजे जीवादी, म्हणजे जीवाला स्त्री पुत्रादी विषयांच्या ठिकाणी आसक्ती राहाव्यास लावतो. म्हणजे खरं तर काय माहितीये का, की जर आपण विचार केला ना, तर आपला जो प्रपंच आहे तो देखील जर आपण कर्तव्य भावनेनी आणि अनासक्तीनी व्यवस्थित चालवला, तर तो आपल्या पायातला खोडा होण्याच्या ऐवजी आपण सहजपणे डोक्यावर पेललेलं ओझं होतो. परंतु जर आपण त्याच्यामध्ये आसक्ती ठेवली तर मग तो पायातला खोडा होतो. आपण जर हा प्रपंच आपल्या उपभोगासाठी आणि सुखासाठी ॲज अन एन्जॉयर आपल्याजवळ ठेवला, तर मग त्याच्यातून आपल्याला दुःखाशिवाय दुसरं काही मिळणार नाही. परंतु आपण हा सगळा प्रपंच भगवंताचं कार्य म्हणून केला. माझा देह कशा करताय तर भगवंताच्या कार्यासाठी आहे. मी लग्न कशा करता केलं तर प्रकृतीच्या नियमांसाठी आहे. मी व्यवसाय का बरं करतो, कारण की त्यांनी समाजाचा लाभ होतो. मी गीतेचा अभ्यास का बरं करतो, कारण की त्याच्यात माझा पण लाभ आहे आणि इतरांचा पण लाभ आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण भगवंताची पूजा समजून केल्या, तर त्याच्यामध्ये आपण अडकणार नाही, किंवा तो आपल्या पायातला खोडा न वाटता सहजपणे आपण पेरू शकू असं ओझं वाटेल. अशा प्रकारे प्रत्येक गोष्ट करायची आपल्याला आपल्या जीवनातली. त्यामुळे कुठल्याही ठिकाणी आसक्ती असायला नको, पण परंतु कर्तव्य भावनेने आपण सहजपणे सगळ्या गोष्टी करत राहाव्या. शिष्य शास्त्रादी विलासे, मठादी मुद्रेचे निमिसे, घातले हाती फासे निसंगा जेणे. ज्या परिग्रहाने शिष्य शास्त्राधिक मिळवण्याच्या क्रीडेने व मठ बांधणे, खेचरी वगैरे मुद्रा दाखवणे इत्यादी लक्षणांच्या निमित्ताने संघ पुरुषाला संघाचे पाशात घातलेला आहे. म्हणजे तुम्ही जर प्रपंच सोडून म्हटलं की आता मी संन्यास घेतो, तर मग तुम्ही घरात न सुटाल परंतु मठामध्ये अडकाल. म्हणजे इकडला संसार सोडून तिकडे सवय संसार उभा आपण करू. कुठला संसार आहे तिकडे? माझ्याजवळ इतका मोठा मठ आहे, आमच्या मठाकडे इतकी हॉस्पिटल्स आहेत, इतक्या शाळा आहेत, माझे इतके शिष्य आहेत,
म्हणजे काय झालं की आधी प्रपंचामध्ये फक्त एक बायको आणि दोघं ती किंवा किंवा आधीच्या काळामध्ये 5-6 मुलं असतील समजा, तेवढाच संसार होता. परंतु इकडे आता हजारो शिष्य झाले, हजार पटीने वाढला ना प्रपंच. आगीतून फुफाट, आगीतून फुफाट्यात, असं म्हणतात ना, तसं झालं ते. म्हणजे काय झालं की तिकडे गेल्यानंतर मग मी क्रीडेने आणि मठ बांध शिष्य शास्त्राधिक मिळवण्याच्या क्रीडेने, म्हणजे काय की मला इतक्या शिष्यांची मान्यता प्राप्त आहे, मला इतकं शास्त्र माहिती आहे, इतकी शास्त्र माहिती आहेत, इतके मठ मी बांधले आहेत, किंवा खेचरी वगैरे मुद्रा दाखवणं, म्हणजे मी खेचरी मुद्रा करू शकतो बरं का, दाखवू का तुम्हाला, असं आपण म्हणायला लागलो. इत्यादी लक्षणांच्या निमित्ताने निसंग पुरुषाला संघाच्या पाशात घातलेला आहे. त्याच्यामध्ये अडकलो आपण. घरी कुटुंबपणे सरे, तरी वनी वन्य होऊनी अवतरे, नागवियाही शरीरे लागला आहे. जो परिग्रह घरामध्ये कुटुंबाच्या रूपाने जरी संपतो, तरी तो परिग्रह वनात वन्य, म्हणजे झाडं, गुहा, जनावरे वगैरे वनात असणारे पदार्थ ह्यांच्या रूपाने प्रकट होतो. आणि शरीर जरी उघडं असलं तरी देखील त्याला जो परिग्रह लागलेला असतो, परिग्रह जो आहे ना, तो मनात असतो, शरीरात नसतो. शरीरातनं फक्त तो दिसतो. ऐसा दुर्जयो जो परिग्रहो, तयाचा फेडूनी ठावो, भव विजयाचा उत्साहो, भोगी तसे जो. असा जिंकण्यास कठीण जो परिग्रह, त्याचा ठाव ठिकाणा नाहीसा करून संसार जिंकल्याचा तो साधक आनंद भोगतो. समजा परिग्रह खरंच गेला तर किती हलकं वाटेल आपल्याला, कमालीच्या बाहेर. तेथ अमानित्वाची आघवे, ज्ञानगुणाचे जे मिळावे, ते कैवल्य देशीचे आघवे, रावो झाले ऐसे, रावो जैसे आले. हं? तेव्हा अमानित्वादी ज्ञानाच्या गुणांचे सर्व समुदाय हेच कोणी मोक्षदशेचे जसे सर्व राजे चाले. आधी आपण एका अध्यायामध्ये ऐकलं होतं ना, अमानित्वम, अदंभित्वम, अशा प्रकारचे सगळे गुण आपण ऐकले होते. मला असं वाटतं 16व्या अध्यायात होती, आय एम नॉट रॉंग, राईट. तर ते सगळे आपोआप आले, आधी अहंकार आपण टाकून दिल्यामुळे. तेव्हा सम्यक ज्ञानाची या राणीवा ओगाणून तया, परिवारो होऊन या राहत अंगे. तेव्हा त्यांनी यथार्थ ज्ञानाचे राज्य त्या साधकाला अर्पण करून ते गुण आपण स्वतः त्याचा परिवार होऊन राहिले. म्हणजे काय झालं की ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकलो, यथार्थ ज्ञान आपल्याला झालं, त्याच्यामुळे सगळे जे गुण आहेत ते आपल्याला मिळाले आपोआप. आपले दुर्गुण चालले गेले आणि सद्गुण आपल्याला लागले. प्रवृत्ती जे राजबिंडी, अवस्था भेद प्रमदी, कीजत आहे प्रतिपदी सुखाचे लोण. प्रवृत्तीरूपी राजमार्गात असणाऱ्या 3 निरनिराळ्या जागृतादी अवस्थारूपी तरुण स्त्रियांनी आपापल्या सुखाचे पावलोपावली त्याच्यावरून निंबलोण उतरले. निंबलोण या शब्दाचा अर्थ जर कोणी मला सांगितला तर दॅट विल बी व्हेरी नाईस. प्रवृत्तीरूपी राजमार्गात असणाऱ्या 3 निरनिराळ्या अवस्था. ह्या ज्या 3 अवस्था आहेत, कुठल्या 3 अवस्था आहेत? 3 अवस्था म्हणजे एक जागृत अवस्था जी आत्ता आहे, दुसरी म्हणजे स्वप्नावस्था आणि तिसरी म्हणजे निद्रावस्था. ह्या 3 तरुण स्त्रिया आहेत असं म्हणतात ते. म्हणजे काय की यांचा तो साधक जो आहे तो उपभोग घेतो. म्हणजे काय की आपण प्रत्येक स्थितीमध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. जागृत अवस्थेमध्ये आपण अनेक गोष्टी करतो आणि सुखी होण्याचा प्रयत्न करतो. स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा आपल्याला सुखाचीच अपेक्षा असते आणि निद्रावस्थेमध्ये तर सुख होतच. आपण झोपतो कशा करता? कारण की त्याच्यात आपल्याला सुख मिळतं म्हणून. पुढा बोधाची एक आंबीवरी, विवेक व दृश्याची मांदी सारी, योग भूमिका आरती करी येती जैसिया. त्या साधकाच्या पुढे विवेक हा चोपदाराप्रमाणे बोधरूपी काठीने दृश्याची गर्दी दूर करतो आणि योगभूमिका जशा काही हातात आरत्या घेऊन त्याला ओवाळायला तयार होतात. असा जो साधक आहे त्याच्या पुढे विवेक हा चोपदाराप्रमाणे पुढे उभा राहतो, बोधरूप काठीने दृश्याची गर्दी दूर करतो. म्हणजे मला हा बोध झालेला आहे की बाहेर हे जे दृश्य दिसतंय ह्याची गर्दी खूप आहे, परंतु त्यांचा द्रष्टा मी एकच आहे. हे सगळंच्या सगळं बाहेर मला जे दिसतंय विविधतेने नटलेलं दृश्य,
ते दृश्य म्हणजे आभासात्मक आहे हे आपल्याला कळायला लागतं. हे कळायला लागल्यानंतर मग त्याच्याविषयीचं आकर्षण कमी होतं. म्हणजे काय होतं की योग भूमिका जशा काही हातात आरत्या घेऊन त्याला ओवायला तयार होतात. तेथ वृद्धिसिद्धींची अनेके वृंदे मिळती प्रसंगे तिये पुष्पवर्षी अंगे नहा तसे तो. तेव्हा त्या वृद्धिसिद्धींचे अनेक समुदाय येतात. म्हणजे काय की आपल्याला अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. त्या वृद्धिसिद्धी समुदायरूपी पुष्पवृष्टीने तो स्वतः नाहत असतो. म्हणजे अनेक गोष्टी सहज आपल्याला प्राप्त होतात आणि त्या सुखामध्ये आपण राहू शकतो. ऐसेनी ब्रह्मैक्यासारिखे स्वराज्य येता जवळिके झळंबित आहे हरिखे तिन्ही लोक. ह्याप्रमाणे ब्रह्मैक्यासारखे स्वराज्य जवळ येत असताना तो साधक तिन्ही लोक आनंदाने भरून टाकीत आहे. म्हणजे काय की त्याला ह्या तिन्ही लोकांमध्ये सुद्धा आनंदच आनंद आहे. जरी सुद्धा या अवस्था येतात जातात तरी सुद्धा तो ब्रह्मैक्याच्या अगदी जवळ पोहोचलेला आहे. त्यामुळे या तिन्ही अवस्थांमुळे त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही किंवा दुःख होत नाही. ही जस्ट गोज थ्रू दीज experiences without being affected by them at all. तेव्हा वैरिया का मैत्रिया तयासी माझे म्हणावया समानता धनंजया उरेची ना. अर्जुना, तेव्हा हा माझा वैरी आहे अथवा हा माझा मित्र आहे असं म्हणायला त्याला समसाम्य भावामुळे द्वैतच उरत नाही. म्हणजे अशा प्रकारची जी व्यक्ती असेल त्याच्या जीवनामध्ये शत्रू किंवा मित्र नसणार. त्याचं सगळ्यांवर सारखंच प्रेम असेल. हे ना भलतेने व्याजे तो जया ते म्हणे माझे ते नोडवेची का तुझे अद्वितीय झाला. इतकंच नाही तर कोणत्याही निमित्ताने तो पुरुष द्वैतपणाने त्याच्या पुढे येत नाही. असा तो अद्वितीय म्हणजे द्वैतरहित झालेला असतो. पै आपुल्या एकी सत्ता सर्व हुई सर्व ही कवळून या पंडुसुता कही न लगती ममता धाडिली तेणे. अर्जुना, आपल्या एकछत्री सत्तेने त्याने सर्व विश्व व्यापून आपल्या ममतेला कुठेही चिकटू न देता त्याने ममता दूर केलेली असते. आपल्याला जर अद्वैताचा बोध झाला तर आपल्याला ममता उरणारच नाही. ममता आपल्याला आपल्या व्यतिरिक्त जे काही असेल ना त्याचीच असते, है ना. तर ती ममता उरणारच नाही कारण की आपल्याशिवाय वेगळं काही नाहीच आहे त्या. ऐसा जिंतिलिया रिपुवर्गू अपमानिलिया हे जगू अपैसा योग तरंगू स्थिर झाला. याप्रमाणे शत्रू समुदाय जिंकल्यावर आणि हे सर्व विश्व आपण पाहत आहोत अशी समजूत झाल्यावर राजयोग रूपी घोडा आपोआप स्थिर झाला. म्हणजे आपलं मन शांत झालं. वैराग्याचे गाढले अंगी त्राण होते भले तेही नावेक ढिले तेव्हा करी. आणि वैराग्याचं चिलखत जे अंगात बळकट घातलेलं होतं तेही जेव्हा क्षणभर ढिलं करतो. म्हणजे चिलखतामुळे सुद्धा जो काही भार आपल्या अंगावर असेल तो आपण ढिला करतो. आणि निवटी ध्यानाचे खांडे ते दुजे नाहीची पुढे म्हणून हातू आसुडे वृत्तीचाही. आणि ज्या द्वैताला ध्यानरूपी तलवार मारील ते द्वैत त्याच्या पुढे नसल्यामुळे ध्यान करणाऱ्या वृत्तीच्याही हाताला हिसडा बसतो. म्हणजे काय की त्या ध्यानामध्ये जो ध्याता आहे तो नाहीसा होतो. मी एक ध्याता आणि मी ध्यान कशाच तरी करतोय अशा प्रकारची भावना पूर्णपणे गळून पडते. ध्याताच नाहीसा होतो. त्यामुळे ध्यान करण्याच्या वृत्तीलाही हाताला हिसडा बसतो. मी ध्यान करतो आहे अशी वृत्ती सुद्धा गळून पडते कारण की ध्यान करणारच उरत नाही. जैसे रसौषध खरे आपुले काज करो निपुरे आपणही नुरे तैसे होतसे. ज्याप्रमाणे पाऱ्याचं रसायन आपलं काम म्हणजे रोगनिवृत्ती पुरे करून आपणही उरत नाही. म्हणजे रोग बरा होतो नंतर पारा पण चालला जातो त्याप्रमाणे होतो. देखोनी ठाकिता ठावो धावता थिरावे पावो तैसा ब्रह्म सामिप्ये थावो अभ्यासू सांडी. ज्या ठिकाणाला पोचायचं ते ठिकाण पाहिल्याबरोबर ज्याप्रमाणे धावणारे पाय स्थिर होत जातात. आपण जर ज्या जागी जाणार आहे त्या जागी पोचलो तर मग आपण धावत राहू का पुन्हा? नाही, तेव्हा धावणं बंद होऊन जाईल. त्याप्रमाणे ब्रह्मप्राप्ती जवळ आली आहे असं जाणून तो अभ्यास बळ टाकतो म्हणजे अभ्यास मंदावतो. कारण की अभ्यासाची गरजच नाही आता. घडता महोदधीसी गंगा वेगू सांडी जैसी का कामिनी कांतापासी स्थिर होय. गंगा समुद्राला मिळाली असता जसा गंगेचा वाहण्याचा वेग कमी होतो अथवा स्त्री आपल्या नवऱ्यापाशी स्थिर होते. नाना फळतीये वेळे केळीची वाढी माटोळे का गावापुढे वळे मार्गू जैसा.
अथवा केळीच्या फळांचा घड आला असता जशी केळीची वाढ खुंटते, कारण की आता फळ आलं तर वाढायची गरज नाही. अथवा गावापुढे रस्ता जसा वळतो म्हणजे संपतो, तैसा आत्मसाक्षात्कारू होईल देखोनी गोचरू, ऐसा साधन हाती येरू हळूची ठेवी. त्याप्रमाणे आत्मसाक्षात्कार अनुभवाला येईल असं पाहून तो साधक याप्रमाणे साधनरूपी हत्यार हळूच खाली ठेवतो. तेव्हा साधनाची पण गरज उरत नाही. म्हणून ब्रह्मेसी दया ऐक्याचा समो धनंजया, होतसे तै उपाया ओहटू पडे. म्हणून अर्जुना, ब्रह्माशी त्याचं ऐक्य होण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा साधने कमी कमी होण्यास लागतात. तेव्हा आता साधनांची गरज नाही उरत. मग वैराग्याची गोंधळूक, जे ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य, योगफळाचाही परिपाक दशा जे का. मग वैराग्याची जी मावळती मावळती वेल आहे, अथवा ज्ञानाभ्यासाचं जी म्हातारपण आहे, आणि योगरूप फळाची जी परिपक्व अवस्था आहे, ते शांती पैगा सुभगा संपूर्ण ये तयाचिया अंगा, ते ब्रह्म होवावया जोगा होय तो पुरुषू. हे भाग्यवंता अर्जुना, ती शांती जेव्हा पूर्ण त्याच्या अंगी येते तेव्हा तो पुरुष ब्रह्म होण्याला योग्य होतो. पुनवेहुनी चतुर्दशी जेतुले उणे पण शशी, का सोळे पावनी जैसी पंधरावी वाणी. पौर्णिमेपेक्षा चतुर्दशीला चंद्राच्या ठिकाणी जितकं उणेपण असतं, अथवा 16 कशी म्हणजे 100 नंबरी सोन्यापेक्षा 15 कशी म्हणजे 99 नंबरी सोनं जितक्या कमी कसाचं असतं, सागर ही पाणी वेगे संचरे ते रूपगंगे, येर निश्चळ जे उगे ते समुद्रू जैसा. समुद्रामध्ये वेगाने जे पाणी जात असतं ते गंगेचं स्वरूप असून, त्याशिवाय दुसरं वेगरहित स्थिर असलेलं पाणी तेच जसं समुद्राचं स्वरूप असतं. ब्रह्मा आणि ब्रह्म होतीये योग्य ते तैसा पाडू आहे, तेची शांतीचेनी लवला हे होय तोगा. ब्रह्म आणि ब्रह्म होणारा यांच्या योग्यतेमध्ये तसं अंतर आहे. आणि अर्जुना, शांतीच्या योगाने तो पुरुष तेच ब्रह्म त्वरित होतो. म्हणजे आता चतुर्दशी नंतर पौर्णिमा सहजपणे आणि अगदी लवकर होणार आहे. पै तेची होणे नवीन, प्रतीती आले जे ब्रह्मपण, ते ब्रह्म होती जाण योग्यता येथ. परंतु तेच ब्रह्म झाल्याशिवाय जे ब्रह्मपण अनुभवायला आलेलं असतं, ती ब्रह्म होण्याची योग्यता आहे असं तू समज. म्हणजे ते ब्रह्म झाल्याशिवायच ते ब्रह्मपण अनुभवायला आलेलं असतं, ती ब्रह्म होण्याची योग्यता आहे असं तू समज. म्हणजे काय की अगदी आता परिपूर्णता आलेली आहे, अनुभवाची पौर्णिमा आता होणार आहे, चतुर्दशी संपत आलेली आहे, त्यामुळे त्याची चाहूल लागलेली आहे. तर अशा प्रकारे जीवनाची आणि अनुभवाची पौर्णिमा जेव्हा घडते तेव्हा कसं वाटतं, तेव्हा काय अनुभव होतो, हे आपण पुढच्या वेळेस बघू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.